नमस्कार, आज आपण पाहणार आहोत चणा डाळीचं बेसन। त्यासाठी मी इथे सोललेला लसूण घेतलेला आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। जास्त बारीक पण नाही करायचं, ओबडधोबड ठेवूयात। आता मी इथे 2 ते 3 तास ही भिजवलेली चणा डाळ घेतली आहे। आता ही आपण मिक्सरला ओबडधोबड वाटून घेऊया। चला आता आपण फोडणीसाठी इथे 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेऊयात। येथे आपलं तेल छान प्रकारे गरम झालं आहे। आता आपण यामध्ये मोहरी टाकूयात। यामध्ये जिरे टाकून घेऊयात। पाहू शकता आपली जिरे छान प्रकारे फुलली आहे। आता याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकूयात। आता हे छान प्रकारे मिक्स करून घेऊयात। अगदी मिनिटभर हे परतून घेऊयात। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूयात। आता हे चणा डाळ घालून घेऊयात। आता हे छान प्रकारे मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात। मिक्स करून घेऊयात। आता हे मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊयात। पाहू शकता इथे आपलं बेसन शिजलं आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। हे तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता, खरंच खूप छान लागते। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।